मागणे ते एक तुझ प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा. या संतासी रवी हेची मजली, अनेक तुझे काही न मागो तुझ. तुका म्हणे आता उदार तू होई, तुका म्हणे आता उदार तू होई, मज ठेवी पायी संताची या संतासी निर्वी हेची मजली, अनेक तुझे काही न मागो तुझ. काय म्हणतात महाराज? प्रस्तुत सेवेसाठी दिलेला अभंग जगतमान्य जगतवंद्य श्रीमंत सद्गुरु देहूचे निवासी संत श्री तुकोबरायांचा 3 चरणाचा आणि मागणी परशे प्रकरणातला आहे. सप्ताह काल चालू झालाय आणि उद्या सपणार आहे. सप्तेची वाटचाल लांब नाही, थोडक्यात आहे. आणि थोडक्यात असल्यामुळं एक दिवस काल मालकांचं कीर्तन झालंय, तर आज मागणी पर कीर्तन घेणं गरजेचं. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे शेवटचं कीर्तन जागराचं कीर्तन आणि ते मागणी पर असावं, असा वास्करांचा नियम आहे. कारण फार काम करून दमलोय आपण आता त्या देवाची सेवा करून, त्यामुळं आज मागायला काय हरकत नाही. तर यथा वेळ यथा अवकाश 9:45 वाजता कीर्तन संपणार आहे, त्या हिशोबानं राहा. नाहीतर वेळ झाला, मला वेळ झाला म्हणून पुढे 2 तास वाढवणे नाही. माणसं जेवायचे आहेत, जेवण तयार व्हायला लागलं आहे ना. नाहीतर मी आमंत्रण द्यायचं आणि माझ्या घरला येतील उद्या असं नाही. आमचं काय नाही, टायमिंग दिलं तेवढ्यावर टायमिंग. हरी काय म्हणतात महाराज? मागणे ते एक तुझं प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा. तुकोबराय पहिल्यांदा देवांच्याकडे मागतात. देवांच्याकडे मागत असताना तुकोबराय देवाकडे मागतात, म्हणजे उगीच आपल्या मनानं मागत नाही. तुकोबरायांना देव कित्येक वेळा तरी त्यांची सेवा बघून त्यांच्या सेवेनं तृप्त होऊन तुकोबराय काही मागा हो, काही मागा, मला तुम्हाला काही द्यायची इच्छा आहे. देवानी तुकोबरायांना मागा मागा का म्हणावं? आता मागणाऱ्याची काय संख्या कमी आहे काय? आषाढीच्या वारीला जर प्रत्येकाला तपासून आत सोडलं तर एकही माणूस घावायचा आहे की नाही न मागता आल्याला. कारण सगळे भिकारीच. मला अमुक पाहिजे, मला तमुक पाहिजे, असं पाहिजे, तसं पाहिजे, नोकरी लागू दे, बायको मिळू दे, पोरगा होऊन दे, जमीन होऊन दे, कोर्ट कज्जात माझ्यासारखा निकाल लागू दे, अमुक तमुक, तब्येत जरा बिघडलेली आहे, ती जरा नीट होऊन दे, ब्लड प्रेशर येऊ नको, साखर लय वाढू नको, असं म्हणून काय देवाला सांगतील आणि काय न सांगतील याचा हिशोब नाही. त्यामुळं देवाकडं मागणाऱ्याची संख्या कमी होती असं अजिबात नाही. पण जे मागणारे होते त्यांचं मागणं बिनकामाचं होतं. कारण मागत असताना काही नियम असतात. आपल्याला कुणाला मागता येतंय? मागताना आपण जरी उद्या कुणाला मागायला गेलो तर कुणाला मागता येईल? ओळख नाही पाळख नाही, त्याच्या दारात जाऊन उभारला आणि मागायला लागलं, काठी नसली तर शेजारची आणून हाणल तुम्हाला. काय रे तुझ्या बाच देणं काढले, मागाय का आलास तू, असा म्हणेल. म्हणजे मागत असताना मागणाऱ्या माणसानं ज्याच्याकडं मागायचं आहे त्याला काहीतरी पहिला दिलेला असला पाहिजे तर मागता येते, नाही तर मागता येत नाही. बरोबर आहे की? शास्त्र आहे, व्यवहार आहे, नियम आहे. बाबा काय तुम्ही दिला काय? आता तुम्ही मागायला गेला देवाकडं. आता ही माणसं सगळी वारीला गेली की मागायला जातात. 10 तास 12 तास पाळीत उभारतात. पाळीत खचून भांडणं करतात, तू पुढे गेलास, मी पुढे गेलास. तिथं बी त्यांनी गप बसत नाही, शिव्या गाड्या करतात, एकामेका शेड धरतात, मारामाऱ्या करतात. आपण देवाचं दर्शनला आलोय एवढं सुद्धा त्यांच्या लक्षात राहत नाही. बायका त्याच्या पलीकडे बोलायचंच नाही, बायकाबद्दल काय बोलायचंच नाही. का बोलायचं नाही? ते काम आवरत आहे, त्याच्या बापाईच्या पुढच्या बायका अशा बायका. आणि असं करत देवासमोर गेल्यानंतर त्यांच्या बऱ्याच वेळा रागामुळं, क्रोधामुळं, द्वेषामुळं, मत्सरामुळं आपण काय मागायला आलतो तेच विसरते. तेच बाहेर चल तुला डाऊट, एवढंच लक्षात राहत. तिथं मला पाळीत काय करायला ना, बाहेर चल तुला काय ते हिसका डाऊट. मग ती माणूस त्या हिसक्यात आणि दावण्यातच बिघडते.
अशा प्रमाणात ते काम होतं. देवासमोर गेल्यानंतर देव तुम्हाला देण्याविषयी उदासीन असतो. ते म्हणते काय म्हणून ऐकावं, धड वारी करत नाही. मागताना वारी कार्तिक वारी कर मागून घेतलाय, खरे कार्तिक वारीला मागितलेल्या वारीला येत नाही का, त्यावेळेला माझा कारखाना चालू व्हायचा आहे, मागवाले येत आहेत असं म्हणून मी मार्गशीर्षाच्या येतो, मार्गशीर्षाला बी जमलं नाहीतर मग पुढच्या फाल्गुनाचे येतो, असं वेगवेगळ्या वाऱ्या मागून म्हणजे आपल्या मनाप्रमाणे आपण वारीला जाणार आणि भक्ती करणार. कीर्तनाला या सांगितलं, चौकात पांडुरंगाच्या देवळासमोर कीर्तन आहे, तुम्ही सगळेजण या. कीर्तन माझं नाही, कीर्तन कुणाचं आहे, तुमच्या बाच आहे. आणि आमच्या सगळ्यांचा बाप आत उभारलेला आहे आणि तोच बाप खरा आहे तुम्हाला जन्म घालणारा. तुम्ही म्हणशीला घरात आमचा म्हातारा आहे, त्याचा काय उपयोग नाही, तो निमित्त मात्र आहे. आणि त्याच्या पोटाला आम्ही जन्माला आलोय, तो आमचा आई आहे, बाप आहे, कुछ नाही. आत आई बाप उभारल्या, जन्माला घातल्यापासून मरेपर्यंत सांभाळण्याची जबाबदारी आहे. मला जन्माला घालताना तुम्हाला दात नव्हतं तर दूध दिलं, दात आल्यावर चण दिलं, सगळं तो देतोय. कुणाचं कोण देतोय, तो देतोय. काय झालं, काढला ही माणसं सगळे रस्त्याकडेच बघतात, माझ्याकडे कोण बघणार आणि ऐकणार कवा. ही रस्त्याकडे बघून बघूनच जन्माला आल्यात आणि आता जर ते उघडलं की नाही मग बघतात रस्त्याकडे. एक तासभर चालायचं आहे ते बी काय तुमच्या पदरात नाही. वास्तविक रस्त्याला तोंड करून नकोच आहे, नाहीतर मला तिकडं उभा करायला पाहिजे होता, मी बघितलं नसतं. ही तिकडं तोंड करून बसली असते तर गप गुमान त्यांचा काटा मोडला असता. अशी अवस्था आहे. म्हणजे आम्ही तुम्ही मागायला जातो पण मागण्याची लायकी नाही आमची. आणि तुकोबारायांना देव मागा मागा असं म्हणतो. मागा तुकोबाराय, तुम्ही काही मागा, मनसी काही मागा हेच देगा. तुकोबाराय म्हणले मागा मागा म्हणतोस ना, मग मी मागतो. काय द्या, हेच द्या, दुसरं घेणार. म्हणून या अभंगाची सुरुवात करताना महाराज म्हणले, मागणे ते एक तुझ प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा. पांडुरंगा, मी मागायला काय हरकत नाही, पण मी मागितल्याला तुला द्यावं. देशील तर पाहे याचा अर्थ आहे तुला जमते का बघ. पहिला विचार करून मला माग म्हण. मी मागितल्यावर माग सरायचं नाही अजिबात. मी काय सांगल ते मागणार नाही. मागणे ते एक तुझ प्रती आहे, देशील तरी पाहे. मागत असताना त्याच्याकडे मागायचं, त्याला दिलेलं असलं तर मागता येतं. हे नियम तुमचा लक्षात ठेवा की कुणालाही आपण काहीतरी द्यावं, मग त्याला मागायला गेलं तर तो होय की नाही. आता ही दोन माणसं पुढे बसल्या, एकामेकाचा दोस्त आहे. वेळ प्रसंगाला आमचे महाराज तुमच्याकडे येतात, 10,000 द्या, 5,000 द्या, 2,000 द्या. एक 10-5 वेळा घेतले यांच्याकडनं. आणि एक दिवशी यांना गरज पडली, आणि काय गरज पडली, रस्त्यात काहीतरी गरज पडली आणि ते रोटे महाराजांच्याकडे गेले आणि मला एक रोटे 2,000 रुपये पाहिजे आहेत. रोट्या काय, पण रोट्याचा देव सुद्धा नाही म्हणता कामा नये. का, तुला 4 वेळा दिले, तू आता माझ्या बोलण्यात अडकलेला आहे. मी तुला 4 वेळा दिले नव, तू दिवस नव तुझा जीव घाणवत ठेव, 2,000 इथं आणून आणि दिलं पाहिजे. मागण्याचा संबंध. तुकोबा आहे मागायला गेले. मागत असताना मागणं एक प्रकार आहे, दुसरा प्रकार आहे दान. दान ही मागायचंच असतंय, पण दानाचा नियम वेगळा आहे. त्याला आपण दान मागायला जातो, त्याला मागणाऱ्यानं आणि देणाऱ्यानं सुताराम संबंध नसला तरी चालतो, त्याची ओळख पाळख नसली तरी चालत्या. मला काही पाहिजे, दान द्या, त्यावेळेला दान मागता येते. दानाचे काही नियम आहे की दान कुणाकडे मागायचं हे मागणाऱ्याने ठरवायचं. नाहीतर त्याच्या खायला अन्न नाही आणि ह्यो त्याच्या घरला म्हणला जेवाय दे देईल. असाच एक माणूस पडवीला झोपला होता. तिची बायको भांडून गावाला गेली. तो पडवीला झोपला तर एक भिकारी दारात आला.
ते म्हणला अण्णा काय भाकरी वाढा. ते म्हणला भाकरी नाही. ते म्हणला भात आहे का बघा. तर ते म्हणला ते बी भात बी नाही म्हणला. मग आमटी कोरड्यास काय आहे का बघा. ते बी नाही म्हणला. मग काय आहे म्हणला. काय नाही मग म्हणला तुम्ही एक थाटली घ्या माझ्या संग चला. तुम्ही एक थाटली घ्या माझ्या संग चला, दोघं जण मिळून भीक मागूया. ते मागत असताना कुणाकडे मागायचं याचा विचार केला. मागत असताना मागणाऱ्या माणसानं जी वस्तू मागायची आहे ती देणाऱ्या ज्याच्याकडे मागायची त्याच्याकडे असली पाहिजे तर मागितल्याला फायदा. त्याच्याकडे नाही आणि ते काय देणार. मागणाऱ्यानं असं मागायचं नाही. देणाऱ्याचा पण नियम आहे. दान मागायला कोण जर आलं आणि खिशात वस्तू असताना जर त्यानं दिला नाही तर विनमुक्तेचा दोष त्याच्या पदरात पडतो. म्हणजे त्याच्या घरात भाकरी आहे, खिशात पैसे आहेत, मागणार माणूस मागालाय, तुला 100 देऊ नको पण निदान 5 का होईना तू द्याला. असा जर नियम देणाऱ्यानं मागणाऱ्यानं दानाबद्दलचा असा नियम आहे की मागणाऱ्यानं बरोबर मागावं, देणाऱ्यानं बरोबर. आणि ह्यातनं जर काही घडलं, चुकीचं घडलं, तेव्हा ह्यातनं दोघ जण एकमेकाला चुकीचं बोलले तर दोष पदरात पडल्याशिवाय दात्या आणि मागते. दात्यानी मागत्यासी दात्यानी मागत्यासी धर्मानी ती बोलली धर्मानी ती बोलली यथानुशक्ती ठाकेल यथानुशक्ती ठाकेल पादे दोघांची विनमुखता नमोका उतरिया पूरा भार उतरिया पूरा भार उतरिया पूरा भार उतरिया पूरा भार धर्मानी तिवारी बोलली यथानुशक्ती ठाकेल यथानुशक्ती ठाकेल यथानुशक्ती ठाकेल यथानुशक्ती ठाकेल माझा तुझं रोहे मग विचार करी बोला बार मग ते बोलो ने
मग विचार करी तात्या आणि मागत्याची धर्मनीती तरी बोलिली ऐसी यथानुशक्ती ठाकेल तैसी यथानुशक्ती केवढं आहे तेवढं जरा असलं तर एक भाकरी असली तर अर्धी अर्धी असली तर चतकूर द्यायलाच पाहिजे नाही दिला तर पाप तुमच्या पदरात विनमुक्त म्हणजे दानाविषयीचे नियम असे आहेत की दान मागणाऱ्या आणि दान देणाऱ्यामध्ये यथान कुठल्याही प्रकारचा संबंध नसला तरी ओळख जरी नसली तरी चालते पण मागितल्यानंतर दिलं पाहिजे हा नियम आहे असलं तर नसलं तर कुठे देणार पाहिजे नाही पण मागणाऱ्यानं असणाऱ्याकडे मागायचं भिकाऱ्याकडे भीक मागायची नाही त्याच्याकडे काय नाही आणि याच्याकडे मागायला गेला उपयोग नाही तर माझा मगाशी मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही घ्या ताटले माया संग चला असं होणार म्हणजे दानाविषयीचा असा नियम आहे पण मागण्याविषयीचा वेगळा नियम आहे मागत असताना मागणाऱ्यानं ज्याच्याकडे मागायचं आहे त्याला आपल्या ऋणामध्ये बांधलं पाहिजे ऋण केलं पाहिजे त्याच्यावर कर्ज झालं पाहिजे आणि त्याच्यावर कर्ज झालं त्याच्यावर ऋण झालं तर तो देतोय आणि कर्ज नसेल तर द्यायचा काही संबंध देव तुकोबरायांना मागा मागा म्हणतात देव तुकोबरायांना मागा मागा म्हणतात आणि तुकोबरायांना मागा मागा देव असं म्हणायचं काय कारण आहे असं तुकोबरायांनी देवाला काय दिले तुकोबरायांनी काहीतरी दिलेलं आहे तर तुकोबरायांनी देवाला एवढं दिलंय केवळ एका जन्मात नाही 4 युगामध्ये देव अवताराला येत असताना तुकोबराय देवाबरोबर अवताराला आले नरसिंह अवतार देवाने घेतला त्यावेळेला तुकोबराय प्रल्हाद होते भक्त प्रल्हाद हे तुकोबरायांचं पहिला अवतार दुसऱ्या अवताराला अंगद म्हणून जन्माला आले तुकोबराय राम अवतारामध्ये अंगद आणि तिसऱ्या अवताराला कृष्ण अवतारामध्ये तुकोबराय उद्धव म्हणून जन्माला आले चौथा अवतार झाला तुकोबरायांचा कलियुगामध्ये झाला पांडुरंग पंढरपूरला आला आणि विटेवर उभारून कमळेवर हात ठेवल्यावर तुकोबरायांनी नामदेवाच्या रूपामध्ये अवतार घेतला आणि नामदेवाच्या रूपात तुकोबराय पांडुरंगाच्या समोर अहोरात्र कीर्तन करून नाचले आणि त्या कीर्तनाचं त्या सेवेचं काहीही फळ घेतलं उद्धवाच्या अवतारामध्ये देवाने कृष्णाची संगती केली सख्य भक्ती केली मित्र भक्ती केली आणि त्याच्याबद्दल सुद्धा हे जोरात वाढवू नका त्याच्याबद्दल सुद्धा देवाकडे काही मागितलं काही मागितलं नाही तुम्हाला असं दे तुम्हाला तसं दे तू जगाला दिलास मला काय दिला नाही तसाच जातोस काय माझ्याकडे काय बघत नाही अंगदाच्या अवतारामध्ये देवाने श्रीरामाची सेवा केली किती सेवा केली ते सेवा केलेल्याचा सुद्धा कुठं उल्लेख नाही एवढी निरपेक्ष सेवा बाकी हनुमंताची सेवा सांगितली नल नील जांबुवंतांची सांगितली विभीषणाची सांगितली सगळ्यांची पण अंगदानं जी सेवा केली त्याचा उल्लेख एवढा रामायणात नाही पण खरी सेवा अंगदानं केली आणि पहिल्या अवतारामध्ये जर तुकोबरायांनी काय सेवा केली असेल तर नामसेवा केली कारण तुकोबरायांच्या प्रल्हादाचा अवतार जो झाला तो नाम अवतार म्हणूनच झाला आणि नामामुळे तुकोबराय जन्माला आले कारण हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष असं दोन त्यांचे भाऊ दोघेही उन्मत्त झालेले त्या हिरण्यकश्यपूची बायको कयादू नावाची बायको होती हिरण्यकश्यप आणि हिरण्यकश्यपूला त्याच्या ऐश्वर्याचा त्याच्या शक्तीचा चक्रवर्ती राजा झाला म्हणजे या पृथ्वीवर त्याला तोंड देणारा किंवा त्याला युद्धाला उभारणारा माणूस नाही
ज्या वेळेला माणसाकडे अशी अफाट संपत्ती, अफाट ऐश्वर्य, अफाट शक्ती येते, त्यावेळेला माणूस हा मस्तीला आल्याशिवाय, तुम्हाला आम्हाला येते राव लय काय करायचं, 12 असत्यात, त्याचं जर 100 झालं, बोलायचं कामच नाही. कॉलर ताटच असं. आणि मग हिरण्यकश्यपूला आपल्या ऐश्वर्याचा मद आला, ह्यात काही नवीन नाही. बर, त्याला विरोध करणार कोण नाही, तू असा का वागतोस म्हणून विचारणार कोण नाही. विचारायला गेलं तर मुंडकं कापायचं. लोक कशात जातात विचारा. गेलेला एखादा माणूस असतोय, काय बी सांगायला गेले, चार शिवे देत उठत असेल तर कोण जाईल त्याला सांगायला. ते काय करणार, डबऱ्यात पडून आम्हाला काय करायचं असं म्हणत. तसं हिरण्यकश्यपूला एवढा त्या राज्यकारभाराचा, त्या शक्तीचा अहंकार आला की त्याला असं वाटलं की हे सगळं जग मी चालेल, हे सगळी पृथ्वी तर माझ्या ताब्यात आहे, मी काही नियम काढला तर सगळी माणसं ऐकायला पाहिजे, होय की नाही. तर त्या अर्थी ह्या जगात देव मीच आहे, दुसरं कोण देव नाही आहे. हे देव काय करतात म्हणले, हे देवळात बसल्यात. त्यानं कायदा केला की कुठल्याही देवळात देवाची पूजा बंद करायची, अभिषेक घालायचं नाही, भजन करायचे नाही. आणि मग एकदा देवाचं नामस्मरण, देवाचं भजन, देवाचं कीर्तन, देवाच्या वाऱ्या ह्या सगळ्या बंद पडल्या, तर मनुष्याजवळ किंवा जीवाजवळ पुण्य निर्माण करायचं जगामध्ये दुसरं साधन नाही. तुम्ही आम्ही पुण्य निर्माण करायचं म्हणलं तर हे एकच साधन आहे की ज्यामुळं आमच्या ठिकाणी पुण्य निर्माण करण्याची शक्ती. दुसरा कुठलाही मार्ग नाही की त्या मार्गानं पुण्य निर्माण होतंय. तुम्ही म्हणणार दानानं होतंय, आता दानाची अडचण आहे तुम्हाला सांगितलं. तुम्ही म्हणणार तपानं होतंय, हे तप काय सांगायचं. कोणी म्हणतील जपान होत. अरे हे सगळं करताना काही काही गोष्टीची अडचण आहे, पण भगवंताचं नाम घेतल्यानंतर जर झालं तर पुण्यच तयार होत आहे एक, आणि दुसरं त्याच्यापासून जर झालंच तर पाप जळतंय. असं 2 गोष्टी. भगवंताच्या नामानं पाप जळतंय आणि पुण्य तयार होतंय, पुण्याचा संचय गोळा होतोय, आणि हा संचय गोळा झाल्यानंतर जीव सुखी होतो. असं शास्त्र. सप्ताह करणं, पारायण करणं, हरिपाठ करणं, रामकृष्ण हरीचा जप करणं, ह्या सगळ्या गोष्टी कशासाठी करायच्या, तर आपण इथं येणाऱ्या सगळ्या लोकांना पुण्याची प्राप्ती व्हावी म्हणून करायची. कारण पुण्य फक्त त्या भगवंताच्या आणि संतांच्या नामानच होते. असं तुकोबर आहे का अभंग, पुण्यवंत व्हावे. हरी पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे. घेता सज्जनाची नावे, 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 घेता सज्जनाची नावे. पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे.
घेता सज्जनाची नाव. लक्षात ठेवा, कीर्तन विसरायचं नाही आणि त्याचा उद्यापासून विचार करायचा. कीर्तन ऐकल्यानंतर आपल्या काहीतरी विचार आचारामध्ये संस्कारामध्ये बदल व्हायला पाहिजे, तर कीर्तन. नाहीतर काय होतं, नाहीतर कीर्तनच तमाशासारखं होतं. लोक तमाशाला जातात, बसत्यात, ऐकतात थांबत्यात, बसलेले असतात, उठून उभारले असं असं करतात, झाडून तिथं टाकून तिथं ते उपयोग नाही. काही तत्व विचार तुम्ही स्वीकारला तर जीवनामध्ये बदल होईल, नाहीतर होत नाही. महाराज म्हटले पुण्यवंत व्हावे. पुण्य मिळवायचं असेल तर भगवंताच्या आणि संतांच्या नामाच्या पलीकडं कुठलंही साधन नाही. आणि दुसरी गोष्ट सांगतो, तुमच्या पदरात पुण्य असलं तर तुमचा संसार आणि परमार्थ दोन्ही. जो पुण्यवान माणूस आहे त्या बाईला नवरा चांगला मिळतोय, त्या बाईला पोरं चांगली होत्यात, त्या बाईला सुना चांगल्या गावत्यात, नातू चांगलं होत्यात. त्यांनी कुठलं पण काम हातात घेतलं तर त्यांच्या कारखान्याला, त्यांच्या कामाला यश येतंय. त्यांनी कुठेही गेलं तर कशाची अडचण येत, कारण ते पुण्य सतत त्याच्या पाठीमागं कार्यरत असते. हे जर खोटं ठरलं तर मी सांगल ते ऐकाय तयार आहे, विचारायला या मला तुम्ही. हे बघा, हे पुण्य सगळ्यांनी सारखं असतं तर सगळी माणसं एकसारखी झाली असते का नाही? सगळ्यांना सारखं पुण्य असतं, सगळी माणसं एकसारखी झाली. म्हणजे सगळ्यांच्या परिस्थितीमध्ये, आर्थिक असो, मानसिक असो, काही असो, शरीरानं सगळे माणसं शस्तपुष्ट आहेत काय? एक माणूस 40-45 वर्षातच गचाकतंय आणि एक 85 वर्ष 90 वर्ष झालं तर हाय अजून. आमच्या गल्लीला एक महाराज आदरेकराचे राहत्यात, नाना खोंदरे म्हणून, श्रीपती खोंदरे म्हणून आहेत. 98 वर्ष झाले पण अजून देवाची द्वारे टाळ वाजत्यात. याला म्हणायचं पुण्य. तुम्ही काय आज दवाखान्याला वा 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 काय झालं, आमकीला अटॅक आला, तिला नेल्यात दवाखान्यात, गेलं सपलं. कशाने येतंय? लोक म्हणली बरोबर वागला नाही, ते असं केला, ते तसं केला, त्याचा काहीही संबंध नाही. मुळात बरोबर वागायला सुद्धा बुद्धी असावी लागते आणि ती बुद्धी पुण्याने येत्या. एखाद्या माणसाला 10 वेळा सांगितलं दारू पिऊ नकोस, मटण खाऊ नकोस, वागतील तर वाईट वागू नकोस असं म्हणलं तरी तो ते माणूस मुडदार ऐकत नाही. याला कारण त्याचं पाप त्याला चांगल्या मार्गावर जाऊ देत नाही. नाही, आता इथं आम्ही म्हणलं माळा घाला, सगळेजण तिकडच्या दारानं पडून जातील बायका माळा घालायची. नाही बायका तिकडच्या दारानं पडून, अगो बाई कोण माळा घालायची? अशीच एका गावाला गेलो मी, एक म्हातारी होती 60 वर्षाची झालेली होती तुमच्यावानी. त्या बाईला म्हणलं माळ घाला. बाबा माळ घातली असते र, पण मला जरा नाद आहे. कशाचा? मला आठवड्याला एवढं लागते, एवढं तुकडा पाणी खाल्ल्याशिवाय माझा जीव गमतच नाही. जर मी नाही खाल्लो दुसऱ्या दिवशी मला ताप येतोय. वा रे वा तुझा ताप, छान गोष्ट आहे. म्हणलं आजी आता तुझं वय किती? 60 वर्ष. आता पण तू किती खाल्लायस? आता तुम्ही हिशोब करा. बायका हुशार आहेत, शाळा शिकलेल्या. आठवड्याला 50 ग्रॅम मटण खाते असं समजून. शुक्रवारी पगार झाला, येताना तो बाबा घेऊनच येतोय अर्धा किलो. आपल्या इचलकरंजीला प्रथाच आहे. बोला, शुक्रवार आलाय आणि दारू मटण आणलं नाही तर ते शुक्रवार आल्यासारखा वाटत. एवढी सवय लोकांची. आता तुम्ही समजा म्हातारी आठवड्याला 50 ग्रॅम खात्या, महिन्यात किती झालं म्हणा? बोला की, शाळा शिकून BA BCom शिकलाय 200 ग्रॅम. महिन्यात 200 ग्रॅम तर वर्षात किती झालं? 2.5 किलो. 12 दुनी 24. 2.5 किलो म्हणायला काय हरकत नाही. कमी जास्त कुठेतरी एक तुकडा कमी झाला तरी जास्त झाला असेल. 2.5 किलो एका वर्षाचं 2.5 किलो तर 60 वर्षाचं किती झालं? अहो हिशोबच आहे. 1.25 किलो. मी त्या मटणाचा हिशोब केलाय ना, तुम्ही भाकऱ्या खाल्लायचा, त्या भाकऱ्याचा बी मी एकदा हिशोब केला तर एक बाई 60 वर्षात 1.5 ट्रक जुंधळ खात्या. 3 ट्रक. पण आता बी जेवाय बसला तर तुकडा मुडत्याच. म्हणजे एवढं खायची सवय लागली.
60 वर्षात 150 किलो मटण खात्या. 150 किलो म्हणजे एक घनघणीत रेडा. एक रेडा संपवू द्या कारण अजून एवढं खायची आशा, हीच आशा तुमची दुर्दशा करते. कशाची बी असो, पैशाची असू दे आणि कशाची असू दे, मानाची असू दे, सन्मानाची असू दे, मोठेपणाची असू दे, कशाची बी असू दे, ही आशा तुम्हाला भीक मागायला लावल्याशिवाय राहत नाही. तंबाखू चुन्ना खाणार माणूस 100 मागाचा मालक जरी असला तरी सुद्धा चुन्ना मागाय दुसऱ्याकडं जातोय की नाही? का जातोय? त्या तंबाखूच्या आशेत गुंतलाय. होय नाही? मग त्या माणसाला तिथं लाज वाटत नाही की बाबा मी एवढा मोठा माणूस आहे, चायजिंग पोर्शेसचा मालक आहे, एवढा पैसा माझ्या जवळ आहे, माझ्या बायकोच्या गळ्यात 100 तोळ सोनं आहे, मी काय भीक मागू काय म्हणत नाही. ते तर त्याला तसं काय होतंय? तर ही जी माणसाला सवय लागल्या, ही तल्लप लागल्या, तल्लप. महाराज म्हणतात ही तल्लप माणसाला ते शब्द बोलू नये. तर ती तल्लप माणसाला कुठं कुठं नेऊन ठेवत्या काय सांगता येत. म्हणजे आम्हाला तुम्हाला असं दिवस येत्या, आमच्या तुमच्या जीवनामध्ये अनेक अडचणी आल्या, अनेक अमुक झालं तमुक झालं, सगळं झालं, सगळ्यांना माहित आहे. आता या अडचणीचा जर विचार करायचा म्हणला तर इथं जर माझ्या अंगात आलंच आणि लोकांनी म्हटलं महाराज देव बी चांगला सांगत्यात, इथं बसलेल्यापेक्षा 3 पटीनं माणसं गोळा होतील. आमचं बी जरा विचारायचं, आमचं जरा असं झालंय तसं झालंय. माझ्या येतं माणसं देव विचारायला येतात. पहिल्यांदा जर काही बिघडलं तर पहिल्यांदा माणसं देवरशाकडे जातात. असं झालंय, बिघडले, काय झालंय, कशाला चाललंय, त्या देवरशाचं बी चालत असतंय. देवरशाला विचारायला गेल्यावर देवरशी काय हो, आलेल्या माणसाला सोडतोय कशाला? पण त्याच्याकडेच आहे आमच्या आमच्या तुमच्या भाऊबंधाचा हाय कारस्थान. तेवढं त्याच्या डोसक्यात चिठ्ठी घातली की 4 वर्ष पळतय. वय वय लगेच घडली त्या 4 बायका असत्या. वय वय तेव्हापासून तुमचं व्हायच लागले. त्यांचं कसं बेस चाललंय बघा, तुमचं सगळं बिघाडलं. म्हणजे आपण सगळी माणसं संसारिक माणसं, आपल्याकडे येणारं दुःख, आपल्याकडे येणारी अडचण, आपल्याकडे येणारा प्रतिबंध, आपल्याला येणारा कमीपणा, आपल्या होणारी हानी ही कशानं होत्या ह्या गोष्टीचा कधीही विचार न करता जगणारी माणसं म्हणजे तुम्ही. त्याचा कधीतरी विचार करायला पाहिजे. पण आपल्याला नाही कळलं, शाण्या माणसाला विचारायला पाहिजे. आम्ही विचारायला जावं म्हणलं की देवरशाला येतात. आणि आता इथं बायका काय बोलत नाही त्या, पण प्रत्येक बाईला देवरशेचा नाद असतो. आणि नुसतं बायासने असतो असेच माग नाही, त्या बायाच्या माग बापही बी असतात. आणायला, न्यायला, उतार टाकायला, गोळा करायला सगळं असतं. असं झालंय का गावात? देव कसं आहे? देव अंगात येतोय ते बरोबर आहे काय? देव अंगात येतोय ते बरोबर आहे. देव अंगात येतोय 100%. पण किती वेळ? देव काय राहायला आलाय खायचं? पापणी झाकून उघडेपर्यंत एक शब्द बोलत देव खरा. आता आपाच्या वडीला भाकणूक होत्या का नाही? तिथं विठ्ठल बिरदेवला भाकणूक होत्या. काही काही गोष्टी सांगितल्या जातात, लोक श्रद्धा ठेवत्यात न ठेवत्यात, त्याचा भाग आहे. पण किती 1000 शब्द बोललो तर एक शब्द खरा असतो, बाकी सगळं खोट असतं. खरं माणसं तेवढ्यावर किती लागतात मागं बोलायचं काम. असं झालं एका गावात. जरा एकाचं बिघडल्यानंतर चर्चा झाली, होत्या का नाही चर्चा? इकडं सासरवाडीत बिघडलं की तिची चर्चा माहेरात होत्या. त्या पोरगीची आई शेजारी जा, असं आमचं लिखित झालंय हो, काय काय करावं, काय आम्हाला बी काय समजलं नाही. मध्ये जरा तुम्ही कुठं कुठे गेलता असं जरा आमचं जरा विचारून नये आमच्या पोरगीचं बघून. होय जातो की आमच्या मालकाचे लावून देतो. मग लगेच तिचा मालक गल्लीला गोमगाला ढाकली मूठ 1.25 लाखाची. कुणाला काय बोलायचं, तो पाहुणा दोघं जण म्हणून त्या बाईच्या गावाला गेली. त्या गावाला गेल्यानंतर तो पाहुणाचा आधी अनुभव होता, जाणं येणं होतं. ह्यो जाऊन त्या पाहुण्याला घेऊन गेला. काय करलायचा मावशी? ती म्हणजे आता भाकरीला बसलोय बघ. काय झालं, लई दिवसानं आला सा? हे जरा आमच्या पाहुण्याचं जरा बिघडलंय, त्याचं जरा बघायचं आहे.
जरा बसा की म्हणजे बघा काय काय बरोबर म्हणले बघतो ती आपलं तिथनं भाकरी दोन टाकली बसा म्हणली आणि आपण जाऊन बसले. आता तिचं काय कामच होतं देव घरात होता. त्या देवासमोर काय कापूर उदबत्ती अमुक तमुक लावलं. लावल्यानंतर त्या बाईच्या अंगात आलं घुमा लागली बाई. हे काही नवीन नाही तुम्हाला सगळं माहिती आहे उगाच आता हसू नका आता. मग असं घुमा लागले. आता घुमता घुमता एक विषय असा झाला की तिथं होतं एक खोपाट पाल्याचं खोपाट होत मध्ये एक तुळी बांधलेली होती. त्या तुळीला होतं एक शिक्क आणि शिक्क्यावर एवढं एवढं गाड्याचं लोणी भरून त्याच्यावर बांधतात लोण्याचं गाडगं ठेवलेलं होतं. आता ज्या वेळेला ह्या बाईच्या अंगात आलं आणि त्यावेळेला नेमकं बोका तुळीवर आला. बोका तुळीवर आला. तुळीवर आल्यानंतर ती तिथं गाडगा आहे ते आपलं असं इकडे तिकडे बघत हळूहळू चालायला लागला. चालायला लागल्यानंतर त्या बाईचं अंगात येता येता लक्ष गेलं. आता तिथं लक्ष गेल्यावर बाईला काय अहो लोण्यावर लई प्रेम बाया कुणाला शाई खाऊ देणार नाही त्याचं लोणी काढणार आणि ते लोणी आता बोका खातोय म्हणल्यावर बाई घालमेल झाली. आणि मग घुमत्याली बाई काय घुमाल त्याच औषा म्हणा की ग उषा म्हणा की कुणाला उषा म्हणायचं कोण म्हणायचं कुणाला काय कळाय तर पाहिजे. ही बसलेली खोळी काय तरी विचाराय आल्या त्यांच्या मनात काय कुठं काय आमचा प्रश्न अडचण आमची निघेल काय यांना उषा कशाला म्हणायचं यांना काय कळलं. ही 2-3 वेळा किचाळी उषा म्हणा की उषा म्हणा. तो बोका म्हणला तुझ्या अंगात आल्यावर तू काय करत नाहीस ते मला माहित आहे. आज हे लोणी मी खाल्याशिवाय तो पुढं 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 गेला वरची झाकणी पाडली त्या लोण्यात स्वार घातलं आणि खायला लागला. जसं खायला लागला तसं या बाईच्या अंगातलं आता बाईच्या अंगातलं गेल्यानंतर बाईने तर सांगावं मी उषा म्हणाल तो ती लोणी खायलाय म्हणून मग तिनं काय सांगितलं नाही ती गप घालत बसली. तिच्या अंगात नाही गेल्यावर ते टन जसे मांजर उडी मारून गेले कारण त्याला बी माहित होतं अंगात नाही गेलं की मारायला होते. मग तिथं बसलेली माणसं ती 2 जण आलेली चर्चा करायली तेवढं त्या बाईचा नवरा आला. तो म्हणलाय बघा उषा म्हणतोय म्हणल्यावर भारी आहे म्हणतो. हे जरा अवघड आहे उषा म्हणायला लागले म्हणता तुम्ही 4-5 पौर्णिमा आल्याशिवाय ह्याचा उलगडा होत नाही म्हणता. आता तुम्ही सांगा कशाचा कशाला संबंध आहे. म्हणजे देव बघायला गेलं तर तो देव खरा आहे का हे सुद्धा तुम्हाला कळत नाही. कशाचा देव बघता आणि देव बघून असं काय होत नाही. साधू संतांनी आम्हाला सांगितलं की पूर्वजन्मामध्ये जे पाप आम्ही पुण्य करून आलो त्या पाप पुण्यावर आमचा सुखदुःखाचा हिसाब आहे. तुमचं पुण्य असेल भरपूर तर ह्या जगात तुम्हाला कोण अडवू शकणार नाही. सगळं तुम्हाला चांगलं मिळणार. मग अशी सांगितलं की नाही पुण्य भरपूर आहे बायको चांगले मिळणार आणि पुण्य जर नसेल आणि पाप जर असेल बायको दररोज मारते आली म्हणतात. असं होणार शेवटला ते पाप फेडायचं कोण. कारण केलेलं कर्म फेडायला हे तुमचा जन्म आहे तुमचा आमचा सगळ्यांचा माझा सुद्धा. कारण महाराज म्हणले केले कर्म झाले केले कर्म झालेलं आहे पूर्वी तेच आता भोगायला आलंय आणि हे भोगल्याशिवाय सुटत लय जण सुटायचा प्रयत्न केले काय वाटेल ते करून. तिथं काही चालत नाही. भ्रष्टाचार अजिबात नाही. एवढं देतो मिटवा अजिबात नाही. तिथं तू एकच गोष्ट आहे एक तर बाप दाखव नाहीतर एक तर सरळ घाल. हे भोग नाहीतर दोन्हीपैकी एक असं आहे जगामध्ये. लक्षात ठेवा एक गोष्ट जगामध्ये कुठलीही जात असू दे कुठलाही धर्म असू दे कुठलाही देश असू दे कर्म सिद्धांत हा एकच आहे. जो चांगलं करतोय त्याला चांगलंच येणार जो वाईट करतोय त्याला आल्याशिवाय राहणार. थोडं मागं पुढे होईल. आता त्याचं बरं आहे चोऱ्या करायला खरं आता बरं आहे पण ते भोगायला आलं की तो कुत्रा हाल खाणार. हे लक्षात ठेवा कर्माचा सिद्धांत आहे. तसं तुकोबारायांना विचार पडला ही लोक सगळी दुःखी आहेत अडचणीत आहेत त्यांना काय करायला पाहिजे तेवढा तुकोबारायांनी विचार करा.
की भगवंताच्या नामानं तुमचं पाप जळलं आणि पुण्य तयार. आता हिरण्यकश्यपूचं जे राज्य आलं ते मुळात सगळ्यांच्या पापाचा परिणाम होता. तिथल्या जनतेनं पापीच जनता झाली होती, जशी आता झालेली आहे. आता माणसं तमाशाला भरपूर आणि कीर्तनाला कमी माणसं, तमाशाला बघितलं तर भरपूर आहे. बोलायचं काम नाही एवढं काय. म्हणजे आता सुद्धा मनानं विचारानं माणसं पापी विचार करतात, पुण्यवानाचा विचार करत नाही, पुण्याचा विचार करत. मग त्यावेळेला तुकोबरायांनी विचार केला की ह्या सगळ्या लोकांना ह्या अडचणीतनं या दुःखातनं बाहेर काढायचं म्हणलं तर काय करायला पाहिजे. तर सगळ्या देवांना पण तो विचार पडला की बाबा ह्यो जर हिरण्यकश्यपू असाच राहिला आणि असंच ह्यो देवळं पाडायला लागला आणि भजन बंद करायला लागला तर शेवटला देवांचं काय नुकसान होत नाही, पण तुम्ही आम्ही जन्माला आलेले जीव मात्र पापाच्या वाटेला गेल्याशिवाय नाही. शेवटला बुडत हे जनन देखवे डोळा येतो कळवळा. कारण आमचं तुमचं हित जर कुणाला कळलं असेल तर ते तुकोबरायला कळलं, संतांनी कळलं. लेकुराचे हित लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित. जाणे माऊलीचे चित्त, जाणे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त. लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित. राणी माऊलीचे चित्त, कळवळाची जाती, ऐशी कळवळाची जाती, ऐशी कळवळाची जाती. राणी माऊलीचे चित्त, राणी माऊलीचे चित्त, ऐशी कळवळाची जाती, ऐशी कळवळाची जाती, ऐशी कळवळाची जाती. आम्हा तुम्हा सगळ्या दुःखी लेकरांची कोणाला जर दया आली असेल तर ती संतांनी आमच्याकडनं काही न घेता आमच्यावर प्रेम केलंय. जसं आई आपल्या लेकरावर करते, आईला काहीही अपेक्षा ठेवत नाही. आता अशी आईच्या पोटाला जन्माला आलेली लेकरं बायका घेऊन पुण्याला निघून जातात आई बाबांनी सोडून, तेव्हा तर विषय आता काय बोलायचा काय. आईलाच लोक आईची बाबाची म्हातारपणी सेवा करायला लागते म्हणून अनाथ आश्रम मध्ये ठेवून येतात. लोक असं केल्यामुळं काय व्हायला लागलंय तर नवीन नवीन नवरा बायको लगीन झालेली माणसं त्यांनी काय म्हणतात पोरं जन्माला आणायचीच नाही. का आणायची नाही, ती असं करणार, आम्हाला असं करणार म्हणून आता मुंबई पुण्याला सगळी माणसं मूल नको. हाय आम्ही राहिलं एक दिवशी काय करायचं, समुद्र जवळ आहे, नदी जवळ आहे, जेवढा होत नाही तेवढा नदीत उडी मारायचं, सपला. कोण मातीला यायला नको, दिवस घालायला नको, निवड ठेवायला नको, काहीच नको. म्हणजे माणसं अशी हुशार झाली आणि अशा प्रकारानं माणसं विचार करायला, चुकीचा विचार वेगळी.
तसा तुमचा आमचा कळवळा कुणाला आला तर संताला आला. आणि मग संतांनी विचार केला की बाबा काय करायला पाहिजे. तर या जगामध्ये संत जन्माला यायला पाहिजे. आणि संत जन्माला आले तर या जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी आणि उपकार करणारी जात कुठली असेल तर ते संतच आहे. आपुली ममता नाही देही. आपल्या देहाची, आपल्या प्रपंचाची, आपल्या बायकापोराची, आपल्या दुकानाची, पैसे अडक्याची, मान सन्मानाची कशाचीही पर्वा न करता तुमच्या आमच्यासाठी संत जन्माला आले. आणि तुकोबराय पहिल्यांदा जन्माला आले. कशासाठी जन्माला आले तर शेवटला हिरण्यकश्यपू सारखा राक्षस मारायला पाहिजे. देवाने विचार केला की त्याला मारायचं म्हणलं दुसरीकडे कुठं जन्म घेतला तर काय उपयोगाचं होणार. तर त्याच्या घरातच त्याचा शत्रू जन्माला यायला पाहिजे. बर, संत जन्माला यायचं म्हणलं तर पापाचरण करून संत जन्माला येत नाहीत. त्या पापी माणसानं किंवा पापी माणसानं सुद्धा कुठं तरी पुण्य करावं लागतंय तर संत कोणाला येत. शेवटला विचार पण राहिला कसं करायचं, काय करायचं, नामस्मरण करायला पाहिजे. आता त्या हिरण्यकश्यपूचं देवाचा 36 आकडा त्यानं कायदा केला, नाव घेऊ नये देवाचे. हे ब्रीद हिरण्यकश्यपू त्याने सांगितलं कायदा, नाव घ्यायचं नाही, कुणी रामकृष्ण हरी म्हणायचं नाही, कुणी काय देवाचं नाव घ्यायचं नाही, काय करायचं भजन माझं करायचं, रामकृष्ण हरीचं भजन करायचं नाही, हिरण्यकश्यपू हिरण्यकश्यपू असं भजन करायचं. कीर्तनात हिरण्यकश्यपूचं भजन करायचं. कीर्तनात काय सांगायचं, चोऱ्या माऱ्या केल्यानं सांगायचं, कुणाला पळवून नेल्यानं सांगायचं, कसं पळवून न्यायचं ते सांगायचं. खरं चांगलं काय सांगायचं, कारण चांगलं सांगितलं की परत देव येणार आहे. त्याचा देवाचा 36 आकडा. एक दिवशी हिरण्यकश्यपू चालला शिकार करायला. नारद मुनी म्हणले कसा कसा काटा काढायचा. देवानं सांगितलं नारद मुनी काय करायचं ते करा म्हणले. तिथे एक आपला माणूस जन्माला यायला पाहिजे, काय करायचं. त्याने एका दगडावर लिहिलं नारायण. हिरण्यकश्यपू घेऊन चालला. ते पुढं नारायण म्हणल्यानंतर तो म्हणला अपशकुन झाला, इथनं पुढं माझं नुकसान होणार, माझा कदाचित जीव सुद्धा जायची पाळी येईल, म्हणून हे नाव बघितल्यानंतर परत चला. परत गेला तो घरात गेला. आता कयादू म्हणजे आता तर गेलाय की हो, आणि लगेच परत आला. काय झालं आता, काय झालं सांगायला, काय झालं सांगायला, काय झालं, झालं ते झालं, बायकांना विचारायचं नाही, चला कोण. कारण बापाईच्या अंगावर आलं की नाही त्याला कावाच्या पलीकडे दुसरं काय नसते त्याच्याकडे. ते 2-4 शिवाय देते, त्याला घाली होते, आपला कमीपणा करून घेतात. ते त्या बाईची साथ सुद्धा हट्टी आहे. म्हणजे तुम्ही सुद्धा हट्टी आहेच असं म्हणू नका. 80 वर्षाचे म्हातारी असले तर आपला हे का घरात चालल्याचं सोडून नाही. किती जरी म्हातारी असली तर आपला हे का, मी सांगतोय तसं कर. अगं नुकसान होतंय, होऊन दे नुकसान कर. तसं ती बाई बी जिद्दीला पिटली. ती म्हणली दुपारी जेवायला, होय हो परत का आला. ते म्हणले मग ग बस तू लई बायकांनी बोलू नये. जेवून गेला आणि परत संध्याकाळ आला. संध्याकाळ आल्यावर जेवण बिवण केले, जेवला, जेवाय घातलं, सगळं झालं. जेवायला काय 2 पलंगावर बसला. हिनं आपलं तांब्या भांडं नेऊन ठेवलं. आणि आता जिथं बापायचं काय चालत नाही अशी वेळ आली. आणि अशा वेळेला त्यानं विचारला, त्या बाईनं विचारली दुपारी तुम्ही परत का आला. त्यावेळेला थंडगार पडला. तो म्हणला अगं तिथं दगडावर नारायण लिहिलं होतं. काय लिहिलं होतं, नारायण लिहिलं होतं, नारायण लिहिलं होतं. 100 वेळा नारायण नारायण म्हणून. आणि नारायण नारायण म्हणता भक्त प्रल्हादाचा गर्भ राहिला. 9 महिने 9 दिवस झाल्यावर भक्त प्रल्हाद जन्माला आला. जन्माला आल्याबरोबर पहिल्यांदा काय बोलला असेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय. आणि भजनच चालू केलं त्याला, दुसरं काय बोललाच नाही. मग शेवटला त्याच्या संगत हे झालं. काय केला, भगवंताचं नाम, दुसरं काय करायचं नाही. म्हणजे या विषयाची सुरुवात सत्ययुगात झालंय की भगवंताचं नाम श्रेष्ठ आहे. आणि कलियुगात सांगितलं कलियुगे उद्धार. आणि कलियुगामध्ये 4 युगाचा अनुभव घेऊन सांगितलं संतांनी की भगवंताच्या नामाच्या पलीकडे दुसरं काय. नाम घेता वाया गेला, ऐका कोणी नाही ऐकला. असं कोणीही ऐकलं नाही नाम घेताना वाया गेला. आणि त्यामुळं नाम घेतला त्यानं, त्या नामापासून प्रल्हादाचा जन्म झाला.
प्रल्हादाचा जन्म झाल्यानंतर प्रल्हाद देवानं विचारलं त्याला कवा येणार ती वेळ. शेवटला बापाचं त्याचं खटकं उठलं. शेवटला बाप म्हणला एवढं नाव घेतोस, त्याला पाण्यात बुडवलं, त्याला हत्तीच्या पायाला बांधलं, त्याला विष खायला दिलं, त्याला डोंगरावरनं ढकलून दिलं, तरी सुद्धा तो काय मेला, त्याला काही आपदा झाली नाही. शेवटला म्हणलं असं काय करतोस तू, नारायण नारायण म्हणतो, तू कुठं आहे नारायण. तो म्हणला कुठं नाही सांगा, या डांबात आहे म्हणला. डांबावर लात मारली, हा केसरशी उडी घालून या स्तंभपोडी ऐसे कृपावंत माझ्या विठ्ठली. आणि त्यातनं निर्माण झाला देवानं. आता कथा लई मोठी आहे, वेळ कमी आहे, त्यामुळे गडबडीनं संपवलं आणि जेवायचं आहे आता लगेच. सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि मग त्याला घेतला मांडीवर, काढला त्याचं पोट आणि एकदा देवाच्या हातनं हिरण्यकश्यपूचा अंत झाला, संपला. पुढचा अवतार झाला तो अंगदाचा. रामायणामध्ये अंगदाची सेवा रामायणामध्ये रामाची भरपूर झाली. तिथनं पुढे कृष्ण अवतारामध्ये उद्धवाच्या रूपानं तुकोबराई जन्माला आले आणि कृष्णाचं सख्य कृष्ण आणि उद्धवाचं इतकं प्रेम होतं की रुक्मिणीपेक्षा जास्त प्रेम उद्धवावर. समजा रुक्मिणी आणि विष्णू आणि लक्ष्मी दोघ जण बसल्यात बोलत आणि उद्धव तिकडनं आणला, लक्ष्मी जर बाजू सर मी मध्ये बसणार आहे म्हणलं, लक्ष्मी काय बोलायचं, एवढा अधिकार. आणि असा उद्धव त्याला पूर्ण जीवन जगलं. कृष्ण अवतारामध्ये बऱ्याचशाच गोष्टी झाल्या. शेवटच्या वेळेला देव निजधामाला जात असताना उद्धवानं म्हटलं, देवा आतापर्यंत मला प्रेमानं सांभाळा, आता तू मला तुझ्या संग घेऊन चल. देव म्हणला मला नेता येणार नाही. कसं नेता येणार नाही, तू गरुडावर आलायस, मी गरुडावर मागं बसतो म्हणला, माणसं गाडीवर बसतात. तो म्हणला यो गरुड म्हणजे माझा अहंकार आहे, एक ठराविक अंतरावर ते सोपणार आहे, तुझ्या खांद्यावर बसतो. तर म्हणला खांदा हा मायेचा आहे म्हणला, ती माया या भूमीवर राहत्या, मी ज्यावेळेला भूमी सोडेल त्यावेळेला तिचा खांदा ती काढून घेईल, ती देणार नाही. मग मला कसं नेणार, मग तू कसं येणार, तू मला न्यायला आल्याशिवाय मी येणारच नाही. किती बी जर वय गेलं, किती जरी युग गेली, तरी तू मला सदे नेईपर्यंत मी येणार. शेवटला देवाला हार मानावं लागले. देवानं सांगितलं ब्रह्मगिरीवर जाऊन तपश्चर्याला बस आणि मी तुला सदेह घेऊन जाईल. आणि तुकोबरांच्या अवतारामध्ये तुकोबरायांना देव न्यायला आले, तुकोबरांना सदेह वैकुंठ म्हणून सदेह घेऊन गेले. ते अवतार कथा तिथनं चालू झाली. उद्धवाचा अवतार संपल्यानंतर ते ब्रह्मगिरीवर गेले. नंतर नामदेवाच्या अवतारात तुकोबराय जन्माला आले आणि तुकोबरायांनी नामदेव महाराजांच्या अवतारानंतर तुकोबरायांचा अवतार झाला. हा 5वा अवतार होता तुकोबरायांचा. आणि 5 अवतारामध्ये काहीही न घेता अनपेक्ष सुचिरदक्ष उदासीनो गतव्यता सर्वारंभ परित्यागी युमे मद्भक्त समीप्रिय, काही न घेता सेवा केली. या सेवेचं ऋण देवावर झालं. इतकं ऋण, भक्ती ऋण घेतले माझे, भक्ती ऋण घेतले माझे, भक्ती ऋण घेतले माझे, भक्ती ऋण घेतले माझे, भक्ती ऋण घेतले माझे. चरण गान आहेत तुझे, 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 चरण गान आहेत तुझे. भक्ती ऋण घेतले माझे, चरण गान आहेत तुझे, चरण गान आहेत तुझे, चरण गान आहेत तुझे. भक्ती ऋण घेतले
माझा हिशोब लवकर करी ब्रह्मव्याध देई हरी माझा हिशोब लवकर करी माझा हिशोब लवकर करी माझा हिशोब लवकर करी प्रेम व्याज घेतले हरी माझा हिशोब लवकर करी माझा हिशोब लवकर करी माझा हिशोब लवकर करी भक्ती ऋण घेतले माझे. भक्तीचं ऋण म्हणजे भक्तीचं कर्ज माझं तुझ्यावर झालेलं आहे. आजपर्यंत मी काय मागितलेलं तुझ्याकडनं काय घेतलेलं नाही. म्हणजे जेवढं केलंय तुझ्या डोसक्यावर आहे. आणि तुकोबरायांच्या भक्तीचं ऋण देवाच्या डोसक्यावर एवढं झालं तर की तुकोबराय वारीला गेलं की देव असं उभं राहील. तुझ्या समोर तोंड उचलून बोलायची ताकद माझ्याकडे नाही. कारण तू एवढं ऋण माझ्यावर भक्ती करून नामस्मरण करून कीर्तन करून सेवा करून केलेलं आहे. माझ्याकडनं काहीही घटलेलं नाही. आणि एवढं ऋण झाल्यामुळं तुकोबराय काय मागा काय मागितलं तर बरं होतंय. थोडंच माझ्या मानावरचं खांद्यावर आलं तर मी ताट मानानं बघीन तरी. तुकोबराय म्हणले मागतो. आणि मग ह्या अभंगाचं जे पहिलं चरण आहे मागणे ते एक तुझं प्रती आहे देशील तरी पाहे देतोय काय बघ तुला द्यायचं होतंय का बघ. होत असलं तर होय म्हण नाही तर नाही म्हण. अजून काय मी मागायला तयार. देव म्हणले माग तुला काय पाहिजे. मागणे ते एक तुझं प्रती आहे देशील तरी पाहे पांडुरंगा. या संताची निरवणे म्हणजे देणे पदरात टाकणे. देवाला सांगितलं काय कर या संताच्या पदरात मला टाक. आणि तू जर टाकलास तर हे संत नाही म्हणणार नाही. आणि मग माझा सर्वतोपरीनं सांभाळ करतील ते. तू जर त्यांच्या पदरात मला घातलास तर. म्हणून या संताची निर्वी हेच मज दे आणि तुझे काही न दुसरं काही मागत नाही. ह्याच्या पाठीमागचा एक उदात्त विचार एवढाच आहे. ज्या ज्या माणसाला ज्या ज्या जीवाला संतांची भेट पडली संतांच्या पायावर तो नतमस्तक झाला खरोखर संत त्याच्यावर कृपा केल्याशिवाय राहतच. हे तुकोबरायांना माहित होतं. जगामध्ये दातृत्व सगळ्यात मोठं कुणाचं असेल तर ते संतांचं आहे. आणि एकदा संतांच्या पायावर पडला त्याला काहीही कमी पडत नाही. म्हणून तुकोबराय देवाला म्हणले या संतांच्याकडे दे माझी काळजी करायचं काय काम नाही. हे सगळं करतात का तर संतासारखं मायबाप या जगात तुम्ही संत माय बाप कृपा 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 राय मी पतिता कीर्तिवा राय मी पतिता कीर्तिवा राय मी पतिता तुम्ही संत माय बाप कृपावंत 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 तुम्ही संत माय बाप कृपावंत
सार तुम्हा दराया कारण तुम्ही संत माय बाप कृपावंत काय मी पतित कीर्तिवानो अवतार कारण माय बाप कोण जगात असतील तर तो फक्त संतच आहे. तुमचे आमचे आई बाप आहेत काय बोक्यासारखे आहेत, माय बाप जरी बोक्यासारखे आहेत का? तिनका तर बोका ते बोका कसा पिल्ली खातोय तसं ही सगळे आई बाप तसलीच आहेत तुमच्या माझ्या सकळ. समजा एखाद्या बाईचं मुलं आडवं आलंच आणि डॉक्टर म्हणला मूल वाचवू का बायको वाचवू, कुठलाही माणूस म्हणत नाही मूल वाचव, तो म्हणतोय बायको वाचव. आणि असल्या म्हाताऱ्या असतात तिने काय म्हणतात, अरे कुंभारी नसल्यावर गाडग्याला काय कमी, गाडगं कुठलं तरी चालतंय. पण संतांचं तसं नाही. संत आम्ही तुम्हाला सगळ्याला सांभाळायला जन्माला आले आणि देवच संत झाले. देवानं अवतार घेतल्यानंतर देवाच्या लक्षात आलं मी देव होऊन यांचं कल्याण करू शकतो, पण मी जर संत झालो तर निश्चितपणाने यांचं कल्याण करू शकतो. आणि म्हणून देवच संताच्या रूपानं जन्माला आला. लोपले ज्ञान जगी हितनेन ती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले. ज्ञानोबा राय म्हणजे प्रत्यक्ष पांडुरंग आहे आणि ज्ञानोबरायांच्या रूपात आले आणि मग आमचं तुमचं कल्याण केलं. आणि म्हणून ह्याचा विश्वास तुकोबारायांच्या मनात होता की माझं जर कल्याण कोण करत असेल तर ते फक्त संत करतील. म्हणे तुका म्हणे आता काय कर, उदार तू होई. तुझं जे उदारत्व आहे ते हित कामाला आण. उदार तू होई मज ठेवी पायी संता. आणि संतांच्या पायावर मला ठेवलास की तुझं काय काम नाही, तुझा घरला. कारण संत हे जगामध्ये श्रेष्ठ आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात की देवानं माग म्हटल्यानंतर देवाला मागितलं नाही, संतांच्याकडे मागितलं. हे मागणं यथार्थ आहे. आपण काय पैसा अडका धन दौलत मागतोय, कदाचित एखादा भक्त देव मागल, पण देवापेक्षा जर श्रेष्ठ कोण असेल तर ते संत आहे. जे देव देऊ शकत नाही ते संत देतात, म्हणून संत श्रेष्ठ आहे. आणि म्हणून महाराज म्हणले मागणे ते तुझ प्रती आहे देशील तरी पाहे पांडुरंगा. या संताची निर्वी हेची मज दे आणि तुझे काही न मागो देवा. म्हणा मधली मागणे ते एक तुझ प्रती आहे, ते एक तुझ प्रती आहे. मागणे ते एक तुझा प्रती मागणे ते एक तुझा प्रती ते एक तुझ प्रती आहे, ते एक तुझ प्रती आहे. मागणे ते एक तुझा प्रती मागणे ते एक तुझा प्रती पाहे पांडुरंगा धीर तरी पाहे पांडुरंगा. या संताची निर्वी येची मज दे, या संताची निर्वी येची मज दे, संताची निर्वीची मज दे. देशील तरी पाहे पांडुरंगा, देशील तरी पाहे पांडुरंगा. या संताची निर्वी येची मज दे, या संताची निर्वी येची मज दे, या संताची निर्वी
काही मागे देवा या संताची निर्वियेची मदते या संताची निर्वियेची मदते या संताची निर्वियेची मदते आणि तुझे काही मागे देवा आणि तुझे काही मागे देवा या साधी निर्वियेची मदते या साधी निर्वियेची मदते या साधी निर्वियेची मदते मुनी हरी बहुदेवा देवा मागणे ते तुझप्रती आहे देशील तरी पाहे पांडुरंगा या संतासी निर्वी हिच मदते अनेक तुझे काही न मागो देवा तुका म्हणे आता उदार तू होई मज देवी पायी संतांचे. हे मागण्याचा अभंग सगळ्यासनी कीर्तन झाल्यावर येत असतोय, पण असं कीर्तनाला घेतल्यावर काही येत नाही. तो कसला अभंग घेतला तो काय ते कवा पाठांतरातलं नाही असं म्हणते तो मागचं. आणि ह्यो अभंग मागणे मागत असताना सगळ्यांच्या तोंडाला माईक लावायचं. काय काय म्हणतात लोक, मागणे ते एक तुझप्रती आहे देशील तरी पाहे पांडुरंग काय काय दुसरं म्हणतात या संताशी निर्वी याची ते म्हणतच नाही त्यांनी इथनं तिथं उडी मारतात बंद करतात. तुका म्हणे आता उदार तू होई मज ठेवी पायी संताच्या.
कुणीकडे काय डोक्यावर चांगला आलाय. तिकडनं जायचं. मागणे ते एक तुझ प्रती आहे देशील तरी पाहे पांडुरंगा या संतासी निर्वी हे अनेक तुझे काही न माग तुगा म्हणे आता उदार तू होई मदते पाहिजे संत म्हणा शेवट.